प्रेग्नेन्सीमध्ये वाढलेलं वजन जेव्हा मी ब्रेस्ट फिडिंग करते तेव्हा ते कमी व्हायला पाहिजे होतं, पण तरी वाढतच का चाललंय? तुम्हाला पण हा प्रश्न आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपण अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर जेव्हा आपली ब्रेस्ट फिडिंग चालू असते तेव्हा ब्रेस्ट फिडिंग चालू असताना ऍक्च्युली आपल्याला खूप कॅलरीज कंझ्युम करत असतो, कारण मिल्क प्रोडक्शन होत असतं. दिवसातून जवळजवळ आपण 700 ते 800 900 ml मिल्क प्रोड्यूस करत असतो. जे 700 ते 800 ml म्हणजे जवळजवळ पाऊण लिटर मिल्क आपण दिवसातून प्रोड्यूस करत असतो ब्रेस्ट फिडिंगसाठी. त्याच्यासाठी असंख्य प्रोटीन्स लागतात, असंख्य फॅट्स युटिलाइज होतात. तर याच्याने नक्कीच आपले फॅट्स हे कमी व्हायला पाहिजे. पण आता गडबड अशी होते की जेव्हा आपलं मिल्क प्रोडक्शन होत असतं ब्रेस्ट फिडिंगसाठी, तेव्हा आपल्या शरीरात प्रोलॅक्टिन, जे दूध मिल्क प्रोडक्शनसाठी इसेन्शियल हार्मोन्स, ते निर्माण होतं. आणि कधी कधी हे प्रोलॅक्टिन हार्मोन्स हे आपल्या शरीरातली ॲपिटाईट, भूक वाढवते, ग्रेलिन नावाच्या हार्मोन्सने. जसं प्रोलॅक्टिन वाढतं तसं तसं ग्रेलिन हे देखील हार्मोन वाढतं, आणि ग्रेलिन वाढल्याने शरीरातली भूक वाढते आणि आपण आपला खायला ताबा सुटत जातो. तुम्हाला देखील हा अनुभव आला असेल, ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला खूप भूक लागते, कारण प्रोलॅक्टिन वाढल्यामुळे ग्रेलिन वाढत असतं. माझ्या कम्युनिटीमध्ये असंख्य अशा महिला आहेत की ज्यांना ब्रेस्ट फिडिंग नंतर वजन वाढत होतं, पण आता ग्रेलिनवरती काम करून त्यांचं वजन आता कमी करायला त्यांना मदत होत आहे डायरेक्ट कितीही. कारण ऑब्व्हियसली ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला जेव्हा आपली प्रेग्नेन्सी झालेली असते, जास्त एक्सरसाइज करू शकत नाही, खायला पण जास्ती बंधन घालू शकत नाही, कारण बाळाचं दूध चालू असतं. मग फक्त ग्रेलिन या हॉर्मोनवरती काम करून त्यांनी त्यांचं वजन कमी करायचा प्रयत्न केला. आवडला ना हा व्हिडिओ? मला असं नक्कीच काहीतरी नवीन समजलं असेल, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. या चॅनलमध्ये मी असंच असंख्य महिलांच्या रिलेटेड वेगवेगळ्या विषयांवरती वैज्ञानिक दृष्टिकोनाने सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.